आम्ही साहेबांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो। साहेबांना अकोला तालुक्यातील आढावा दिला। साहेब जुलै महिन्यामध्ये आमच्या अकोला तालुक्यात शेतकरी मेळाव्यासाठी आले होते। त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब यांचं शिवस्वराज्य यात्रा आमच्या अकोला तालुक्यात आली आणि ती यात्रा राज्यातली सर्वात मोठी शिवस्वराज्य यात्रा होती। खरं तर आढावा देण्यासाठी साहेबांना आलो होतो। साहेबांनी जुलै महिन्यामध्येच त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी दिलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कामकाज देखील चालू केलेलं आहे। एक प्रामाणिक कार्यकर्ता, प्रामाणिक शिलेदार म्हणून आम्ही काम करतोय आणि राहिला विषय पुढचा तो आदरणीय साहेब योग्य वेळेस तो जाहीर करतील। काही दिवसापूर्वी पिचडांनी पण यांची भेट घेतली आहे। ते साहेबांना सोडून भाजपमध्ये गेले होते, मग त्यानंतर ही भेट आहे तुमची, असं काही नाही, तसं काही नाही आहे। अनेक जणांना कळतंय का महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येणार आहे आणि महायुतीतले अनेक लोक आदरणीय साहेबांना भेटायचा प्रयत्न करत आहे, कारण की सत्तेत राहणं प्रत्येकाला आवडतं। तर त्यामुळं काय आम्हाला चिंता नाही आहे। साहेबांनी त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी दिलेले आहेत, त्या पद्धतीने आम्ही काम करतोय आणि काही अकोला तालुका हा पवारसाहेबांचा बालेकिल्ला आहे। गेल्या 30 वर्षांपासून साहेबांच्या विचाराचाच माणूस तिथं निवडून येतो, त्यामुळे येणाऱ्या काळातही तिथं तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही। मग आमदार सोडून गेले ना, पण आमदार सोडून गेले कारण की ते गद्दार निघाले। लोकांनी मागच्या वेळेस त्यांना वर्गणी काढून निवडून दिलं आणि कुठंतरी काहीतरी मिळतंय म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि ह्या अकोला तालुका आमचा जो पुरोगामी तालुका आहे, डाव्या विचाराचा तालुका आहे, तो येणाऱ्या 2024मध्ये त्यांना योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।